अपघाताच्या वेळी परिसरातील दृश्यमानता सुमारे 2000 मीटर इतकी होती असं या अहवालामध्ये नमूद केलं गेलं आहे. मित्र हो, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला आता 1 महिना पूर्ण झालेला आहे. एवढी मोठी आणि तितकीच भयानक घटना घडलेली असताना सुद्धा तपासाची चाकं मात्र संशयाच्या चिखलामध्ये रुतलेलीच आहेत. अजित पवार यांच्या पक्षातील नेत्यांनी या अपघाताच्या घटनेबाबत घातपाताची शक्यता असल्याचं सांगत आहे. अनेक प्रश्न देखील उपस्थित केलेले आहेत आणि बघा, यातल्या एकाही प्रश्नाचं नेमकं उत्तर अजून तरी कोणालाही देता आलेलं नाही. नवे नवे प्रश्न मात्र समोर येत आहेत, निर्माण होत आहेत. या अपघातात ज्या पायलटचा मृत्यू झाला असं सांगितलं गेलेलं आहे, तो पायलट सुमित कपूर, तो जिवंत असून तो सध्या कॅलिफोर्निया इथं असण्याची शक्यता स्वतः आमदार अमोल मिटकर यांनी व्यक्त केली. या नव्या दाव्यामुळे तर या प्रकरणी आता अधिकच खळबळ उडालेली आहे. अपघाताच्या काही तास आधी बारामती धावपट्टीवर आणि हँगरमध्ये काही अज्ञात व्यक्ती दिसल्या होत्या की ज्या विमानतळाच्या कर्मचाऱ्यांपैकी नव्हत्या. त्यांनी सीसीटीव्ही फुटेजचा संदर्भ देत या घटनेची सुद्धा गंभीर चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. या सगळ्या वातावरणामध्ये आता अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबतचा प्राथमिक अहवाल समोर अखेर आला. डीजीसीएनं आपल्या वेबसाईटवर हा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. 22 पानांच्या या अहवालामध्ये अजित पवार यांच्या अपघाताबाबत पहिल्यांदाच एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. प्रसिद्ध केलेल्या या अहवालामध्ये ब्लॅक बॉक्स आणि कॉकपिट याच्या संदर्भामध्ये कुठलीही माहिती नाही. या अहवालात केवळ आणि केवळ प्राथमिक माहिती आहे, मात्र अंतिम अहवाल यायला वेळ लागणार आहे. या अहवालामध्ये अपघाताच्या कारणाबाबत महत्वाचे तपशील समोर आलेले आहेत. उपलब्ध यंत्रणांमधून रॉ डेटा डाउनलोड करण्यात आलेला असून त्याचे तांत्रिक विश्लेषण सुरू आहे, त्यामुळं काही महत्वाची माहिती मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. सदर अहवाल प्राथमिक स्वरूपाचा आहे. अंतिम निष्कर्षासाठी पुढील तपास सुरू आहे अशी माहिती सुद्धा दिली गेली आहे. अपघाताच्या वेळी परिसरातील दृश्यमानता सुमारे 2000 मीटर इतकी होती असं या अहवालामध्ये नमूद केलं गेलं आहे. विमानातील फ्लाईट डेटा रेकॉर्डर म्हणजे एफडीआर उष्णतेमुळे खराब झाल्याचं सुद्धा या प्राथमिक निष्कर्षामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे. पण या विमान अपघाताच्या आधी नक्की काय घडलं होतं याबाबत मात्र या अहवालामध्ये एक मोठी माहिती दिली गेली आहे. विमान अपघाताचे काही सीसीटीव्ही फुटेज आधी समोर आलेले आहेत, आपण ते पाहिलेले आहेत. हे विमान खाली पडल्यानंतर उडालेला आगीचा भडका सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला होता आणि तो आपण पाहिला. त्यानंतर मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये विमान हवेत असतानाच ते अचानकपणे एका बाजूला झुकल्याचं आपल्याला दिसून आलेलं होतं. परंतु हे विमान खाली कोसळण्याच्या आधी या विमानानं एका झाडाला धडक दिली होती आणि त्यानंतर ते जमिनीवर कोसळलं असं या प्राथमिक अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. अर्थातच ही नवी माहिती आहे आणि ही पहिल्यांदाच ही समोर देखील आलेली आहे. त्यामुळं आता या विमान अपघाताबाबत अंतिम निष्कर्ष काय येतोय याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. हा अंतिम निष्कर्ष नेमका कधी येतोय याबाबत अजून तरी सगळं काही अधांतरी असल्याचं दिसतंय. प्रतीक्षा करूया. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.